नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज आपण बनवतो एकदम मस्त यम्मीसा डोसा आणि स्टफ्ड इडली. तर त्यासाठी सुरुवातीला मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी उडदची डाळ घेतलेली आहे बिना सालीवाली. याला व्यवस्थित स्वच्छ धुवून 6 ते 7 तास याला मी भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर आता आपण याला वाटून घेऊयात. तर थोडंसं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फाईन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बॅटर आपण इडली आणि डोसा दोघांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी इकडे फक्त डाळ आणि तांदळाचा वापर केलेला आहे. जर का तुम्ही डोस्यासाठी फक्त बनवत असाल तर यामध्ये थोडीशी चण्याची डाळ आणि मेथी दाणेसुद्धा घाला, म्हणजे इडली अजून मस्त होईल. हे बघा, आता सर्व बॅटर वाटून झालेलं आहे. तर याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि झाकून ठेवायचे 5 ते 6 तासांसाठी. चला तर मग आता आपण इडलीच्या मधली स्टफिंग बनवूया. तर त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, राई घातलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे कढीपत्त्याची पानं तोडून घातलेली आहेत. त्यानंतर यामध्ये मी घालते आहे कांदा आणि याला सगळ्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतला गेला की आपण यामध्ये घालणार आहोत मसाले. तर त्यानंतर यामध्ये मी घालते हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. त्यानंतर यामध्ये मी घालते धने पावडर अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला 1 चमचा. त्यानंतर रेड चिली पावडर घालायची आहे यामध्ये 1 चमचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला जे आपण बॉईल केलेले बटाटे मॅश करून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे भाजी आपण बनवू शकतो. आणि जर तुम्हाला बटाट्याची भाजीची नुसती रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, नक्कीच तुम्ही विजिट द्या चॅनलला. हे बघा, आता सर्व बटाटे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. बस, आपली आता भाजी एकदम परफेक्टली रेडी आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने इडली बनवू शकतो आणि स्टफ्ड इडली खायला खूप मस्त लागते. तर आता इडलीच्या प्लेटला मी सुरुवातीला तेल लावून घेते व्यवस्थित, जेणेकरून इडली एकदम सोपी काढायला जाईल. तर अशाच प्रकारे मी सर्व प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेते, जेणेकरून इडल्या जेव्हा आपण काढू तर त्यावेळेला ते व्यवस्थित निघतील. हे बघा, अशा प्रकारे आता या बॅटर आपण थोडं थोडं करून इडलीच्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला बघा, आता 6 तासांच्या नंतर आपलं बॅटर किती मस्त फुललेलं आहे, एकदम फर्मंट झालेलं आहे. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं बॅटर आपल्याला वापरायचं आहे तेवढं तुम्ही काढून घ्या. आता बघा, यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ घालते आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं आहे, कारण आपण इडली बनवतोय. डोसा बनवण्यासाठी थोडं बॅटर पातळ लागतं. तर हे बघा, आता असं बॅटर हवं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये मी थोडं थोडं घालून घेते, जास्त घालायची गरज नाही आहे, थोडं थोडंच घालायचं आहे. कारण आपल्याला यामध्ये बटाट्याच्या भाजीची स्टफिंग घालायची आहे आणि परत बॅटरसुद्धा घालायचं आहे, त्यामुळे जास्त नाही घालायचं आहे. आणि तुम्हाला कशा प्रकारे इडली खायला आवडते नक्कीच मला कमेंट करून सांगा. हे बघा, आता अशा प्रकारे मी यामध्ये थोडी थोडी भाजी घातलेली आहे आणि आता यावरती आपण परत बॅटर घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित कवर करून घेऊयात. याला स्टीम व्हायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनटामध्ये मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित स्टीम होते. हे बघा, अशा प्रकारे आता हे व्यवस्थित याला कवर करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, सगळ्याच प्लेटमध्ये मी व्यवस्थित भाजीला कवर करून घेते, असं बॅटर घालून थोडं थोडं. हे बघा, अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त स्पॉन्जी इडली घरच्या घरीच बनवू शकतो आणि तीही एकदम चविष्ट कमी वेळात. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हे बघा, आता अशा प्रकारे मी सर्वच कवर करून घेते आणि याने व्यवस्थित अरेंज करून घेते. आणि आता आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडं. त्यानंतर आता आपण जे इडलीची प्लेट्स आहे ते यामध्ये ठेवून देऊयात आणि यावरती झाकण ठेवूया आणि मिनिमम 15 ते 20 मिनटं याला स्टीम होऊन देऊयात. जोपर्यंत आपली इडली स्टीम होत आहे तोपर्यंत आपण डोसा बनवूयात. तर त्यासाठी हेच बॅटर घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे, कारण डोस्यासाठी बॅटर थोडंसं पातळ लागतं.
आणि याला व्यवस्थित पाणी घालून मिक्स करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे डोसाचं। तर डोसा बनवण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला। आता त्यावरती मी थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित क्लीन करून घेते कपड्याने। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालूयात आणि याला व्यवस्थित परत क्लीन करून घेऊयात। अशा प्रकारे जर आपण डोसा बनवला ना तर डोसा जरा पण चिपकत नाही आणि एकदम परफेक्टली निघतो। त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण डोसा बनवत असतो। हे बघा आता अशा प्रकारे क्लीन करायचं आहे आणि यावरती परत एकदा पाणी थोडंसं शिंपडायचं आहे। आणि आता आपण डोसा बॅटर यावरती घालून घेऊया। तर जेवढा आपल्याला डोसा बनवायचा आहे तर हे बघा बॅटर यावरती मी थोडंसं घालून घेते अशा प्रकारे। आणि जेवढा आपल्याला मोठा डोसा बनवायचा आहे त्या हिशोबाने आपण बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता थोडा 2 मिनटं राहून द्यायचं। त्यानंतर आता याला कडांनी व्यवस्थित थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल जरी नाही घातलं तरी डोसा निघेल कारण नॉनस्टिकचं पॅन आहे। आता यावरती मी थोडंसं बटर घालते कारण बटरने डोशाची चव एकदम मस्त लागते। तर थोडंसं याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि यावरती थोडीशी आता आपण जे आलूचा मसाला बनवून ठेवला होता तो यावरती घालून घेऊयात। हे बघा किती दिसायला पण सोपं आहे आणि खायला सुद्धा चविष्ट आहे आणि बनवायला तर अजून सोपं आहे। आता बघा आलूचा मसाला मी असा स्प्रेड करून घेते आणि याला फोल्ड करून काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण डोसा बनवू शकतो। हे बघा आता याला मी फोल्ड करते आणि काढून घेते। बघा किती मस्त यम्मी क्रंचीचा कुरकुरीत डोसा बनलेला आहे। आपण यामध्ये ना चणा डाळ वापरलेली आहे ना तर यामध्ये मेथीदाणा वापरलेला आहे तरीसुद्धा अशाच प्रकारे मी दुसरा पण बनवून घेतलेला आहे। हे बघा आता तोपर्यंत आपली इडलीसुद्धा स्टीम झालेली आहे। तर झाकण काढून बघूयात। हे बघा परफेक्टली स्टीम झालेली आहे। तर आपण आता याचे प्लेट्स काढून घेऊयात अशा प्रकारे। हे बघा परफेक्टली इडलीसुद्धा मस्त बनलेली आहे। तर आता याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि याला आता आपण काढून घ्यायचं आहे। मी गरममध्येच काढत आहे कारण मला शूट करायचं आहे त्यामुळे। पण तुम्ही थंड होऊन द्या थोडीशी त्यानंतर काढा जेणेकरून इडली व्यवस्थित निघेल जरा पण तुटणार नाही। हे बघा आता या प्लेटमधून व्यवस्थित सगळ्या प्लेट्स मी काढून घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला सुरीने असं व्यवस्थित साईड याच्या लूज करून घ्यायच्या आहेत जेणेकरून इडली जेव्हा आपण काढू तर तो तुटणार नाही। थंड जर तुम्ही करून घेतलं ना आणि मग काढली तर जरासुद्धा तुटणार नाही। गरम याच्यामध्ये थोडीशी तुटली जाऊ शकते। तर हे बघा अशा प्रकारे मी सर्वच यांचे एजेस लूज करून घेते आणि यांना व्यवस्थित परफेक्टली काढून घेते। अशा प्रकारे आपण एकदम परफेक्टली इडली डोसा घरच्या घरीच बनवू शकतो। आणि मी सांबारसुद्धा बनवलेला आहे चटणीसुद्धा आणि याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच एकदा चॅनलला व्हिजिट द्या। तर तुम्हाला डोस्याची चटणी सांबार यांची रेसिपी पाहायला मिळेल। हे बघा आता आपण प्लेटिंग करून घेऊयात। तर डोसा आणि इडली आपली रेडी आहे। त्यानंतर मी यामध्ये सांबार घेतलं चटणी घेतली दिसतं ना एकदम यम्मी साऊथ इंडियन फूड। हे बघा किती मस्त दिसते। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा। हे बघा मी कट करून सुद्धा दाखवते। बघा किती स्टफिंग आतपर्यंत भरलेली आहे आणि दिसते ना एकदम यम्मी आणि स्पॉन्जी इडली झालेली आहे। तर नक्कीच ट्राय करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।